त्याच्या या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे अजित पवार गटातील एका विद्यमान मंत्र्यानं थेट विलिनीकरण म्हणजे पक्ष एकीकरण या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांची भेट घेतल्याचं सांगितलं जातं. मित्र हो, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या राष्ट्रवादी पक्षात एक मोठी अंतर्गत अशी खळबळ सुरू झालेली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आरोप या आधी अनेक वेळेला झालेले आहेत. आणि त्यातच आता राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या एका पत्रामुळं हे पटेल आणि तटकरे अस्वस्थ झालेले आहेत, प्रचंड अस्वस्थ झालेले आहेत. अजितदादांच्या पश्चात पक्षामध्ये जे काही चाललेलं आहे त्यामुळं अगदी तळागाळापर्यंतचे कार्यकर्ते सुद्धा सैर भैर होऊ लागले आहेत आणि हे राष्ट्रवादीसाठी म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी कधीही चांगलं नाही. पक्षातले सतत होणारे वाद आणि अंतर्गत कलह यामुळे अनेक आमदार सुद्धा अस्वस्थ झाले आहेत. भविष्यामध्ये आपलं राजकीय भवितव्य काय असेल याची चिंता या अनेकांना सतावू लागलेली आहे, आमदारांना सुद्धा. मतदारसंघात पक्षांतर्गत वादावादीमुळे आपला जनसंपर्क आणि प्रभाव कमी होण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. आणि बघा, नेमकं हे सगळं असं असताना अजितदादा गटाच्या एका मंत्र्यानं शरद पवार यांची भेट घेऊन दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा केल्याची सुद्धा माहिती आता बाहेर आलेली आहे. त्याचबरोबर अजितदादांच्या पक्षाचे 15 ते 20 आमदारांनी सुद्धा शरद पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं राज्याच्या राजकारणामध्ये येत्या काही काळामध्ये मोठी राजकीय समीकरणं बदलण्याचे संकेत मिळत आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये अनेक आमदारांना असं वाटते की पक्षाचे सततचे वाद फूट यामुळं त्यांच्या मतदारसंघातील कार्यकर्ते आणि मतदार नाराज होऊ लागलेले आहेत. यामुळं आगामी निवडणुका आणि स्थानिक राजकारणामध्ये त्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काही आमदार पुन्हा एकत्र येण्याच्या किंवा मग शरद पवार यांच्याशी जवळीक वाढवण्याच्या पर्यायाचा विचार करीत असल्याचं चित्र सुद्धा आता समोर आलेलं आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन्ही गटामध्ये सलोख्याची शक्यता तशी कमीच दिसत आहे, पण तरी सुद्धा अजित पवार गटातील आमदारांमध्ये असंतोष स्पष्टपणे जाणवत असल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत संघर्ष आता अधिक गंभीर स्वरूप धारण करीत असल्याचं चित्र सुद्धा दिसतंय. अजित पवार गटातील आमदारांमध्ये मोठी चलबिचल सुद्धा सुरू आहे आणि 15 ते 20 आमदारांनी थेट शरद पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याच्या बातम्या सुद्धा आता बाहेर आल्या. साहजिकच त्यामुळे राजकारणामध्ये एक खळबळ निर्माण व्हायला तशी सुरुवाती झालेली आहे. त्याच्या या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे अजित पवार गटातील एका विद्यमान मंत्र्यानं थेट विलिनीकरण म्हणजे पक्ष एकीकरण या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांची भेट घेतल्याचं सांगितलं जातं. ही भेट अत्यंत गुप्तपणे झाली आहे अशी सुद्धा माहिती आहे. पक्षातली अस्थिरता आणि भविष्यातली अनिश्चितता यामुळे अजित पवार गटातील काही आमदार शरद पवार गटाकडे वळण्याच्या विचारात असल्याचे संकेत सुद्धा आता मिळू लागले आहेत. काही आमदारांनी तर शरद पवार यांच्याशी थेट संपर्क साधण्याचे प्रयत्नही सुरू केलेले आहेत. अजितदादांच्या पश्चात त्यांच्या पक्षाचं नेमकं काय होणार असा जो काही प्रश्न अनेकांना पडलेला होता त्याचं उत्तर बहुतेक आता मिळू लागलेलं दिसतंय. पाहूया पुढे काय होते. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.